राम मंदिरात अर्पण केलेलं सोनं नेमकं कुठे असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। देशामध्ये रामाच्या नावानं राजकारण होतंय अशी टीका देखील आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। केलेला आहे राम मंदिराला ज्यांनी ज्यांनी दान केलंय त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन 0 नंबरवरनं FIR करायला हवी। अरे या देशामध्ये रामाच्या नावावर राजकारण झालं, रामाच्या नावावर सत्ता मिळवली, तर रामाचं सोनं घेऊन पळून जाता तुम्ही। ते सोनं कुठे मला सांगा। हे चोर, हे भ्रष्टाचारी यांनी रामाला विकून 40 वर्षानंतर रामाच्या नावाने सत्ता घेतली। त्या रामाचे सगळे अंगावरचे दागिनेच घेऊन पळून गेले, नशीब कपडे ठेवलेत। 2 दिवसात मुंबईत पावसामुळे दोघांचा बळी गेला। पहिल्या दुर्घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत असलम शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला। या दोन्ही घटनांमुळे संताप व्यक्त केला जातोय आणि असं असतानाच मुंबई भाजप 100 दिवसात फक्त 100 खोके प्रत्येक खात्यात घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे। पण पोलखोल म्हणजे आपण पाहिलं असेल हे मुंबईकरांचे हाल। आणि मग काल अमित साटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे 2 व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली ही अतिशय भयानक आहे। खरं तर कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती, पण भाजप आहे अशाच लोकांना प्रमोट करत राहणार। मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला। जयंत पाटील त्या ठिकाणी जयंत पाटलांनी त्यांना हसून प्रश्न विचारला, त्याच्यानंतर उत्तर देताना जयंत पाटलांबद्दल ते हसलेले आहेत। त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू नव्हता, उद्देश नव्हता। मुळामध्ये मुंबईमध्ये चेंबूरमधली घटना असेल किंवा कालची कुर्ल्यामध्ये घडलेली घटना असेल, अतिशय दुर्दैवी, अतिशय संवेदनशील घटना आहे। या संवेदनशील घटनेमध्ये कुणीही त्याचं राजकारण करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।